चला तर आज मी तुम्हाला मस्त असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर रेसिपी बनवून दाखवणार आहे। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। तर त्यासाठी मी इथं 1 वाटी मसुरा 4 तासासाठी भिजवून घेतलेला आहे आणि भिजवून घेतलेला मसुरा छान असा कुकरमध्ये घालून दिला वॉश करून आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालून कुकरला ह्याच्या 2 शिट्या लावून घेतल्या। 2 शिट्याच लावून घ्यायच्या आहे कारण भिजल्यामुळे लवकर शिजला जातो। लगेच बघू शकता किती छान असं शिजलेला आहे। त्याच्यानंतर एका कढईमध्ये 3 चमचे तेल घातलं, तेलामध्ये जिरे घातले, जिरे फुलले की मग त्यामध्ये 1 मिरची घातली, ठेचलेला लसूण 1 गड्डी घातला आणि छान असं परतवून घेतलं। मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो घातला। कांद्याचा वापर थोडा जास्ती करा, त्यामुळे ग्रेव्हीसुद्धा छान होते आणि मसुऱ्याला टेस्टसुद्धा छान येते। आणि मस्त असा टोमॅटो मऊ होईपर्यंत, कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत। छान असे मसाले परतवून घ्यायचे। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला 1-2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा, जेणेकरून मसाल्याचा कच्चेपणा निघून जाईल। आणि मग त्यामध्ये आपण जो शिजवलेला मसुरा आहे ना, तो देखील घालून घ्यायचा आणि मसुरा शिजवलेला घालून झाल्यानंतर छान असं परतवून घेऊन 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची। 10 मिनिटानंतर मस्त असा मसुरा आपला बनवून तयार आहे। आणि मग कोथिंबीरीने मस्त असं गार्निश करून घेतलं आणि चमचमीत झणझणीत असा ढाबा स्टाईल अख्खा मसूरची रेसिपी आपली बनवून तयार आहे। जास्ती तामझाम नाही, काय नाही, पण हॉटेलसारखी चव, एकदम भारी आणि टेस्टी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा अशीच सोप्या पद्धतीने अख्खा मसूर तुमच्या घरच्यांना नक्की बनवून खाऊ घाला।